दादर में हनुमान मंदिर के बाहर हिंदू मंदिर महासंघ ने तिरुपति बालाजी मंदिर के प्रसाद में जानवरों की चर्बी के उपयोग के विरोध में विरोध प्रदर्शन किया। मंदिर महासंघ ने सरकार से मांग की है कि मंदिरों का प्रबंधन तुरंत भक्तों, पुजारियों और धर्माचरणी हिंदुओं को सौंपा जाए। इस प्रदर्शन में उदय धुरी, मंदिर समन्वयक और प्रवीणा पाटिल, हिंदू मंदिर महासंघ के पदाधिकारी ने भाग लिया। यह प्रदर्शन हिंदू समुदाय की भावनाओं को ध्यान में रखते हुए किया गया है और मंदिरों में पवित्रता और शुद्धता बनाए रखने के लिए किया गया है। आपलं नाव सांगा। प्रवीणा पाटील। या पद्धतीने आपण मंदिरात कुठल्या पद्धतीने प्रसाद बनवण्यात आहे, अशा पद्धतीने प्रसाद तुम्ही असं हे अतिशय निंदनीय आहे। खरं बघायला गेलं तर प्रसाद म्हटला तर आपल्यासाठी ती खूप पवित्र गोष्ट असते। आपण एखादा प्रसाद मिळाला तर तो सगळ्यांना वाटतो, कारण त्या प्रसादातून त्या देवतेचं चैतन्य संपूर्ण सगळीकडे पसरत असतं। आणि अशा या प्रसादामध्ये जनावरांची चरबी मिसळली गेलेली आहे आणि जे धर्माच्या विरोधात आहे। म्हणजे प्रसाद आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला जनावरांची चरबी असणं हे त्या धर्माच्या विरोधात असल्यामुळे हे खरोखर निंदनीय आहे। आणि यासाठीच याचा विरोध आपण करत आहोत की हे जे काही सगळं चाललेलं आहे, विशेषतः हिंदू धर्माच्या बाबतीत हे जे सगळं नेहमी चाललेलं असतं ते कुठेतरी थांबायला हवं। हिंदूंनी सगळ्यांनी जागृत व्हायला हवं या विरोधात आणि त्या दृष्टिकोनातून कृती करण्यासाठी, याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन आपण करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात आपण महाराष्ट्रात आंदोलन करत आहात, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करणार का या संदर्भात? काही चौकशी असेल किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे की सगळ्यात आधी जो मंदिर सरकारीकरणाचा जो कायदा आहे, हिंदूंचे जे पैसे जे श्रद्धेने हिंदू स्वतःच्या श्रद्धेने देत असतात ते पैसे जे आहेत, त्यांचं जे दान आहे त्याचं सरकारीकरण केल्यामुळे ते काही त्याचा दुरुपयोग केला जातो, तर ते थांबवण्यासाठी सगळ्यात आधी हे मंदिर सरकारीकरण आहे हे थांबवलं पाहिजे। हिंदूंची मंदिरं हे त्यांच्या भक्तांच्या हातात, धार्मिक जे हिंदू आहेत तर त्यांच्या हातात ती देणं आवश्यक आहे। तेच योग्य पद्धतीने ते चालवू शकतात, कारण त्यांच्या मागे श्रद्धेचा जो भाग आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे। ज्यावेळेला मंदिराचं सरकारीकरण होतं त्यावेळेला तो श्रद्धा निघून जाते आणि त्याचा दुरुपयोग केला जातो। म्हणून मुख्यमंत्र्यांना हेच निवेदन आहे की आपण जी सगळी मंदिरं आहेत, महाराष्ट्रातली जी सगळी मंदिरं आहेत ज्याचं सरकारीकरण झालेलं आहे ते सरकारीकरण तात्काळ रद्द करण्यात यावं आणि भक्तांच्या हातामध्ये, जे धर्माभिमानी हिंदू आहेत त्यांच्या हातामध्ये ही मंदिरं अवश्य देण्यात यावी, हे निवेदन आहे।